अध्यक्ष, राज्याच्या कला आणि संस्कृती खात्याचे संचालक सगुणजी वेळी, आजचा उत्सव मूर्ती ज्याच्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी नुकतंच झालं, माझा मित्र चिन्मय घैसास, आयोजकांतर्फे ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, सम्राट क्लब इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि माझे मित्र दीपक नार्वेकर आणि माशेल सम्राट क्लबचे अध्यक्ष श्री फुलारी आणि उपस्थित बंधूभगिनी. गेल्या शनिवारी याच सभागृहामध्ये माझ्या स्वतःच्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं होतं, एकट्याचे गाणे, शंकर रामाणी यांचे पत्रसंचित. इथेच कार्यक्रम होता आणि आज चिन्मयीच्या प्रकाशन समारंभाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळालेली आहे. जसं मगाशी प्रास्ताविकामध्ये त्याने सांगितलं, हे कवडसे आहे, एक छोटंसं पुस्तक आहे, 84 पानांचं 17 लेखांचं छोटेखानी पुस्तक आहे. हा झगझगीत प्रकाश नसेल, परंतु हे कवडसे, हे विचारांचे कवडसे आहेत. हे कवडसे जे असतात ना, हा कधी परिपूर्ण प्रकाश नसतो, परंतु ते त्याचं दर्शन सुद्धा तितकंच सुखद असतं, तितकंच देखणं असतं. त्यामुळे अशा प्रकारचा सुंदर लेखसंग्रह चिन्मयने आपल्यासमोर आणलेला आहे. हे वर्तमानपत्रातलं स्तंभलेखन आहे. हे सगळे लेख गोवन वार्ता दैनिकामध्ये प्रकाशित झालेले होते. आणि जसं आता सरांनी सांगितलं की वर्तमानपत्रामधून लिहिणं आणि सातत्यानं लिहिणं काही सोपी गोष्ट नाही. त्याच्यामध्ये चिकाटीपूर्ण सातत्य लागतं. जाधव सरांनी प्रस्तावनेमध्ये पण नमूद केलेलं आहे. त्याच्यामध्ये चिकाटी लागते, त्याच्यामध्ये सातत्य लागतं, त्याच्यामध्ये शिस्तीची बैठक असावी लागते. तुम्ही नेटाने ते दर आठवड्याला तुम्हाला ते सदर लिहावं लागतं. त्याच्यामध्ये विषयाचं नाविन्य पण असावं लागतं की त्याच्यामध्ये वाचकांना आकृष्ट करण्याची, वाचकांना खिळवून ठेवण्याची ताकद त्या लेखनामध्ये असावी लागते. आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल तर स्वतःचा विचार असावा लागतो, जो या पुस्तकामध्ये आहे. की त्याचा स्वतःचा विचार चिन्मयीने छोट्या छोट्या लेखामधून वेगवेगळ्या विषयावरती त्याने आपले विचार त्याच्यातनं मांडलेले आहेत. जाधव सरांचं मनोगत आता आपण ऐकलं. त्यांच्या या पुस्तकाला प्रस्तावना आहे आणि प्रस्तावनेमध्ये त्यांनी आपल्या विद्यार्थ्याविषयीचे एक वाक्य जे लिहिलेलं आहे ते मला महत्वाचं वाटतं. जाधव सरांनी असं लिहिलेलं आहे की तरुण वयामध्ये समाजासंबंधी विचार करण्याची त्याची बौद्धिक कळकळ मला महत्वाची वाटते, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यात सरांनी आता जो उल्लेख केला की याच्यामध्ये वैचारिकता आहे. हे सगळे लेख वैचारिक लेख आहेत, परंतु त्याला लालित्याची डूब आहे. वैचारिकता आणि लालित्य या दोन्हींचं एक मिश्रण या लेखामध्ये आहे आणि या लेखसंग्रहाचं वैशिष्ट्य आहे. या लेखनाचं एक सूत्र जर बघायला गेलं तर मला असं एक जाणवलं की हे सगळे लेख वाचताना एक गोष्ट आपल्या लक्षात येते की जो विषय असतो लेखाचा, तो विषय त्याच्यावरती तो विचार करतो आणि त्याचे वेगवेगळे पैलू, त्याच्यावरती ब्रेनस्टॉर्मिंग त्याने कसं केलेलं आहे ते लेखामध्ये तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये दिसतं. म्हणजे याचा एक फॉर्म्युला जर आपण शोधायला गेलो लेखनाचा तर आपल्याला असं दिसेल. म्हणजे उदाहरण बघा की याच्यामध्ये टीव्हीवरती एक लेख आहे. तर टीव्हीचे सगळ्या ज्या बाजू आहेत त्या हळूहळू मांडत जातो, एक एक पापुद्रा त्याच्यातला उलगडत जातो. तो म्हणतो की टीव्हीवरचे मग सुमार कार्यक्रमाविषयी तो बोलतो, टीव्हीवरची दृश्य बघून वाढलेली गुन्हेगारी त्याच्याबद्दल तो बोलतो, की टीव्ही पुढे सतत बसण्यातून प्रत्यक्ष जीवनानुभवाला आपण कसे पारखे झालेले आहोत ते तो सांगतो, किंवा टीव्हीमुळे जडणाऱ्या शारीरिक व्याधीबद्दल बोलतो. म्हणजे सगळे पैलू, त्या विषयाचे सगळे पैलू एक एक कप्पा उलगडत उलगडत ते मांडणं, त्याचं कसब त्या लेखामध्ये त्याच्या आहे. मग मध्ये एखादं असं वाक्य येतं की त्याच्यात तो लिहितो की टीव्हीचा रिमोट भले आपल्या हातामध्ये असेल, परंतु आपल्या संपूर्ण जीवनाचा रिमोट आपण त्या टीव्हीच्या हातात कधीच देऊन टाकलेला. असं एक चमकदार वाक्य येतं की आपल्याला खडबडून जागं करतं की हे काहीतरी याच्यातनं विचार त्याच्यातनं मांडलेला आहे. की टीव्ही सगळे त्याच्या गैरगोष्टी सांगताना असा एक चमकदार विचार त्याच्यातनं तो मांडतो. हे लेखाचं वैशिष्ट्य आहे. तो असं म्हणतो की संगणकाला जसा व्हायरस आला तो फॉर्मॅट जसा करावा लागतो, तसं आपण स्वतःलाही कधीतरी फॉर्मॅट करणं आवश्यक आहे, स्वतःलाही पडताळून घेणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये काहीसा भाबडेपणाही असेल. त्याच्यामध्ये तो म्हणतो की दूरदर्शनचे कार्यक्रम सुधारायचे असतील, मग कलाकारांनी, सरकारने, प्रेक्षकांनी एकत्र आलं पाहिजे अशी अपेक्षा त्याच्यातनं व्यक्त करतो. एक थोडं भाबडेपणे याच्यामध्ये दिसेल की आपल्याला माहिती आहे की हे प्रत्यक्ष घडणार नाही, परंतु त्याला ती अपेक्षा त्याच्यातनं व्यक्त करतो. पण जीवनामधल्या प्रश्नांची उत्तरं काही सोपी नसतात. ती काही शोधायची नाहीत का, तर शोधण्याचा प्रयत्न, एक प्रामाणिक प्रयत्न आहे लेखनामधून चिन्मयीने केलेला आहे. त्याच्यामध्ये एक लेख जो आहे तो क्रांती ऑनलाईनची असा आहे. मग अशी जसं मी सांगितलं की तो विषयाचे एक एक पापुद्रे उलगडत जातो. मग ऑनलाईन
आर्थिक व्यवहार असतील, वैद्यकीय व्यवहार असतील, खरेदी व्यवहार असतील, किंवा मनोरंजन असेल, सुरक्षा विषय असेल, किंवा अगदी लग्न जुळणी सुद्धा ऑनलाईनमुळे कशी सोपी झाली तिथपर्यंत तो पोहोचतो. असे वेगवेगळे पैलू तो मांडत जातोय सगळ्या विषयाचे. आणि मग परत त्याचा एखादा विचार त्याच्यातनं तो मांडतो की ऑनलाईनचे काही वाईट परिणाम जरी आपल्या समोर असले तर त्यामुळे झालेल्या सकारात्मक क्रांतीला आपण नाकारू शकत नाही. हा विचार झाला त्याच्यात. ही बैठक आहे त्या लेखनाची. आणि असेच आपल्या अवतीभोवतीचे सारे सोपे विषय, कौटुंबिक विषय आहेत, सामाजिक विषय आहेत, या पुस्तकामधून, या लेखनामधून त्याने मांडलेले आहेत. याच्यातला पहिलाच जो लेख आहे की वसा भारतीयत्व जपण्याचा, तो असं म्हणतो की आपल्या भाषा असतील, आपली संस्कृती असेल, आपलं संगीत असेल, आपलं भारतीय साहित्य असेल, हा सगळा वारसा जो आहे आपला, तो आपण उपेक्षितो आहोत. आपण कुठेतरी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, त्याला कमी लेखतो. आणि वस्तुस्थिती आहे. याचा दोष कशाला तो देतो की तो दोष हा शिक्षण पद्धतीचा आहे की आपल्याला हे सांगितलंच गेलं नाही. आपले राष्ट्रपुरुष असतील, आपली संस्कृती असेल, हे आपल्याला शिकवलंच गेलेलं नाही. हे सगळं अत्यंत महत्वाचे असे विचार हे लेखनातून त्याने मांडलेले आहेत. तो म्हणतो की वारसा जपण्याची जबाबदारी भारतीय नागरिकांच्या, प्रामुख्याने तरुणाईच्या खांद्यावर आहे. मला हे महत्वाचं वाटतं कारण स्वतः एक तरुण प्राध्यापक हा विचार मांडतो आहे. कौटुंबिक विषय याच्यामध्ये काय आहे? एक आहे कुटुंबातील लायबिलिटी नावाचा एक लेख आहे. म्हणजे कुटुंबातली ओझ झालेली माणसं, असा कारण हा याचा विषय आहे. तर त्याच्यामध्ये त्याने जणू आपल्याला आरसा दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये मोठं भावंड आणि छोटं भावंड ह्याच्यातला संवाद त्याच्यात आहे. हा प्रसंग त्याने प्रत्यक्ष कुठे अनुभवलेला असेल. तो म्हणतो त्याच्यामध्ये की पूर्वी त्याला मोठा जो भाऊ आहे त्याला पूर्वी मान असायचा, अधिकार असायचा, आज फक्त कर्तव्य त्याच्या वाट्याला आले. हे निरीक्षण आहे, हे महत्वाचं आहे. घरोघरीचे बबड्या नावाचा एक लेख आहे. हे वेगवेगळ्या तऱ्हेचे लेख आहेत. घरोघरीचा बबड्या, एकलकोंडी झालेली मुलं जी असतात आजकालची, त्याच्याबद्दलचा लेख आहे. आणि त्याने त्याच्यात उदाहरण पण दिलेलं आहे एका बबड्याचं की तो 35 वर्षांचा झाला तर आई त्याची हाताने भरवते त्याला. आता हा बबड्या इथे आलेला असेल की नाही मला माहिती नाही, परंतु असे घरोघरी अति लाडावलेली आहेत असा विषय की असे बबड्या आणि बडबडे जे असतात त्यांचा समाजाला काही उपयोग नसतो. तर त्याच्यावरती त्याने सामाजिक लेखामध्ये बोट ठेवलेलं. किंवा गाव ते गाव हया शहर, हे गावाकडून जी शहरात घेत जातात माणसं, ती कालांतराने त्याला असं निरीक्षण त्याचं आहे की ती परत गावाकडे आपल्या परत येतात. हा प्रवास, तो असं म्हणतो की हा प्रवास माणसाला स्वतःच्या अस्तित्वाची, स्वत्वाची नव्याने ओळख करून देईल काय? की शहरामध्ये पैसे कमावण्यासाठी गेलेली माणसं जेव्हा परत गावाकडे येतात तर आपल्या स्वत्वाची जाणीव, आपल्या गावाची, आपल्या सगळ्या परंपरांची जाणीव त्यांना होईल काय याच्यातनं, असा तो एक प्रश्न आपल्या समोर उभा करतो. असे अनेक लेख आहेत. ते सगळं खरं म्हणजे आपण संपूर्णपणे वाचणं आवश्यक आहे. त्यामुळे एक सूत्ररूपाने फक्त त्याची वैशिष्ट्य मी या ठिकाणी मांडणार आहे. त्याचं एक वैशिष्ट्य मला असं वाटतं की याच्यामध्ये ना, या सगळ्या लेखनामध्ये एक संतुलित अशी दृष्टी आहे. याच्यामध्ये कुठेही असं एककल्लीपणा नाही, याच्यामध्ये कुठेही एकांगीपणा नाही. एक संतुलित दृष्टी आणि सुस्पष्ट अशी वैचारिक भूमिका, स्पष्टपणाने ज्याला जे म्हणायचंय ते अत्यंत परखडपणे या पुस्तकामधून, या लेखामधून त्यांनी लिहिलेलं आहे. अनेकदा असं असतं ना की जुन्या गोष्टींचं आपण जेव्हा समर्थन करतो, की जुन्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचं जेव्हा आपण समर्थन करतो तेव्हा आपण प्रतिगामी ठरण्याचा धोका असतो. आपल्याला ठरवलं जातं कदाचित की हा संस्कृतीविषयी बोलतोय, हा पुराणाविषयी बोलतोय, इतिहासाविषयी बोलतोय, या कुठेतरी हा प्रतिगामी आहे, अशी एक ढोंगी कल्पना एक समाजामध्ये नेहमी आपल्याला बघायला मिळते. की आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणं, आपल्या धर्माचा, आपल्या देशाचा अभिमान बाळगणं म्हणजे कुठेतरी तुम्ही प्रतिगामी आहात, असं एक बघण्याची तुमची एक काही लोकांची दृष्टी असते. त्यामुळे तो असं म्हणतो की जुन्या गोष्टीमध्ये जे जे उन्नत, उदात्त, मन मधुर असं जे आहे, हे सावरकरांनी म्हटलेलं आहे, ते चांगलं आहे, तर ते आपण स्वीकारलं पाहिजे. ते आपण स्वीकारून त्याची कदर आणि त्याचा आदर करून आपण पुढे गेलं पाहिजे. आणि जुन्या रूढी परंपरांना आंधळेपणानं चालू ठेवण्याला पूर्णविराम देणं आवश्यक आहे, हेही तो त्याच्याच बरोबर सांगतो. ही संतुलित दृष्टी जी मी म्हणालो ती अशा प्रकारची दृष्टी आहे. भूतदया नावाचा एक लेख आहे की निसर्गाचं संपूर्ण चक्र हे मानव केंद्रीय असलं पाहिजे, असा विचार त्याने मांडलेला आहे. हे विचार छोटे वाटतात आपल्याला, परंतु त्याच्यामध्ये एक आशय जो दडलेला आहे ना, तो आपल्याला विचार करायला लावणार आहे. की प्रत्येक विषयावरती हे सर्वसमावेश असे विचार त्या पुस्तकात त्याने मांडलेले आहे. या पुस्तकाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य मला आवर्जून नमूद करायचं आहे. त्याची भाषा जी आहे ना लेखांची, प्रौढ
आणि प्रगल्भ अशी भाषा आहे की अशी मराठी सहसा गोव्यामध्ये वाचायला मिळत नाही. अशा प्रकारची एक प्रगल्भ अशी भाषा, एक ठोस चांगली भाषा, टाळ्या वाजवायच्या असतील वाजवायला हरकत नाही, पण अशा प्रकारची प्रगल्भ आणि प्रौढ अशी एक सुसंस्कृत अशी भाषा, हे एक शैली, असं म्हणतात की स्टाईल इज द मॅन. जो आपण लिहितो ना, आपण आपल्या शब्दांमधून, आपल्या शैलीमधून हे माणसाचं व्यक्तिमत्व आपल्याला कळत असतं. आपण बोलतो, आपण कसं बोलतो, आपण कशा पद्धतीने बोलतो, आपल्या शब्दामध्ये बोलण्यामध्ये शिव्या असतात का, आपल्या याच्यामध्ये आपली पात्रता त्याच्यातनं आपण लोकांना दाखवून देत असतो. त्यामुळे प्रगल्भ अशी वैचारिक प्रगल्भता आणि प्रौढ भाषा या संग्रहाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. विवेकानंद असं म्हणतात की आपण माणसं जी आहोत ही पूर्णत्वाचे प्रवासी आहे, की आपण पूर्णत्वाकडे आपला प्रवास असतो. आपलं आयुष्य काय असतं की आपण परिपूर्णतेकडे, टू बी परफेक्ट, टू बी डिवाइन, असा आपला प्रवास सगळ्या आयुष्याचा असतो. त्यामुळे या दृष्टीने जेव्हा आपण स्वतःविषयी, आपल्या भोवतीच्या समाजाविषयी चिंतन करणं आवश्यक असतं. त्याच्यामध्ये जर बदल घडवायचा असेल तर आपल्याला कळलं पाहिजे ना की काय बदल घडवायचा आहे. ते नुसतं बदल पाहिजे असं म्हणून चालत नाही. तो काय बदल पाहिजे समाजामध्ये, आपल्या अवतीभोवती काय बदल पाहिजे, आपल्यामध्ये काय बदल पाहिजे, हे आधी स्वतःला कळणं आवश्यक आहे. त्यामुळे याच्यामध्ये दोन वैशिष्ट्य सांगण्यासारखी आहेत की सामाजिक बदलाची एक प्रामाणिक कळकळ या लेखनामध्ये तर आहेच. ते सगळं बदललं पाहिजे, जे चुकीच्या गोष्टी आहेत त्या बदलल्या पाहिजेत, ही कळकळ त्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर काय बदल हवा आहे त्याची एक सुस्पष्ट अशी जाणीव या सगळ्या लेखनामध्ये दिसते. हे मला ठळक वैशिष्ट्य वाटतं. उदाहरणादाखल तुम्हाला एकच उदाहरण मी शेवटचं देईन की स्वातंत्र्याची नवी उद्दिष्ट असा लेख त्याने मांडलेला आहे की स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, आता 75 वर्ष झाली, आपल्याला काय मिळालं. आपण अनेकदा नैराश्य व्यक्त करतो की आपल्याला काही मिळालं नाही, आपला देश मागास राहिला, आपण अजूनही आपल्या देशाला समस्या आहेत. परंतु याच्यामध्ये जर बदल घडवायचा असेल तर काय बदल पाहिजे. मग तो त्या लेखामध्ये, जसं मी मगाशी म्हणाले, एक पापुद्रा मग उलगडत जातो. तो म्हणतो साक्षरतेचा प्रश्न मिटला पाहिजे, सामाजिक एकता आली पाहिजे, बेरोजगारीचं उच्चाटन झालं पाहिजे देशामधल्या, आर्थिक विषमता जी आहे त्याच्यावरती प्रहार झाला पाहिजे, व्यसनाधीनतेचा नायनाट झाला पाहिजे, गुन्हेगारीवर नियंत्रण आलं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी तो सांगत जातो. आणि शेवटी म्हणतो आपण मौन आणि निष्क्रियता या दोन गोष्टी सोडल्या पाहिजे. आणि खरं महत्वाची गोष्ट आहे की आपण लोकांना सांगून गरज नसते की आपल्यापासून तो बदलाची सुरुवात ही आपल्यापासून होणं आवश्यक असते. त्यामुळे आपलं मौन आणि निष्क्रियता ही सोडली पाहिजे. तो असं म्हणतो की आसपास कोणतीही चुकीची गोष्ट घडत असेल तर त्याच्याशी आपला जणू संबंधच नाही असं समजून किंवा स्वतःची तशी समजूत करून घेऊन सरळसोट दुर्लक्ष करण्याची जी वृत्ती समाजामध्ये दिसते. मी तर पत्रकार आहे, मला अनेकदा असं दिसतं की अनेक लोक येतात आमच्याकडे की अमुक बातमी छाप, ते आमच्यावरती लिही, त्याच्यावरती अग्रलेख लिही. त्याची आपण काही करायची तयारी नसते की तुम्ही लिहा. मी तुमच्या पाठीवरती बंदूक ठेवून सांगत असतो की तुम्ही हे असं करा, तुम्ही असं केलं पाहिजे, तुम्ही तसं केलं पाहिजे. मतदार नेत्याला सांगत असतो तुम्ही असं केलं पाहिजे, असा बदल घडवला पाहिजे. आणि सगळीकडे भ्रष्टाचार झालेला आहे, सगळीकडे वाईट गोष्टी आहेत. आणि निवडणूक जेव्हा येते तेव्हा त्याच नेत्याकडून पैसे घेऊन तो त्यालाच मत देत असतो. हे जे आहे याच्यावरती बोट चिन्मयने ठेवलेलं आहे. एक सजग नागरिक या नात्याने आपली काही मूलभूत कर्तव्य आहेत याचा आज आपल्याला विसर पडलेला आहे, याची जाणीव त्या सगळ्या लेखामधून त्याने करून दिलेली आहे. एका लेखामध्ये त्याने म्हटलेलं आहे की वास्तवाची यथार्थ मांडणी करणारं लेखन आणि साहित्य निर्मिती या समाजामध्ये होण्याची आवश्यकता आहे आणि त्यानेच समाजाला सुयोग्य मार्गदर्शन मिळू शकेल. आणि अशा प्रकारचा मला मगाशी सुरुवातीला जे मी म्हटलं म्हणजे आपलं जास्त वेळ घेणार नाही, नंतर मला वाटतं प्रयोग सांजचा कार्यक्रम त्याच ठिकाणी होणार आहे असंही मला कळलेलं आहे. मी माझं भाषण आवर्त घेणार आहे, वेळ साहेबांना पण बोलायचंय. परंतु मला एक गोष्ट महत्वाची वाटते की एक तरुण प्राध्यापक समाजाचा विचार करतो, देशाचा विचार करतो, नुसता आपला पगार आणि भत्त्यांपुरतं बघत नाही, आपल्या विद्यार्थ्यांचा विचार करतो, त्यांच्या माध्यमातून देशामध्ये बदल घडवण्याचा, समाजामध्ये बदल घडवण्याचा विचार करतो. ही खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे चिन्मयचं या लेखनाबद्दल मी कौतुक करतो. पुस्तक छोटंसं आहे, याच्या पुढची पुस्तकं, याच्या पुढचा साहित्यिक प्रवास जो आहे त्याचा तो असाच बहरत जावा. याच्यापेक्षा मोठमोठी पुस्तकं, माझं पहिलं पुस्तक असंच छोटंसं होतं, एक लेखसंग्रह होता निरांजन नावाचा, आणि आज 400 पानांची पुस्तकं मी लिहिलेली आहेत. ते आपण पुढे पुढे प्रगल्भ होत जात असतो, आपल्याला समज येत असते, आपण अधिक समृद्ध होत असतो. तसं तसं लिखाण तुझ्या हातून व्हावं अशी मी एक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं थोडं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार.
आज आपण चिन्मयच्या पुस्तक प्रकाशन समारंभाला एकत्र जमलेलो आहोत. काही प्रापंचिक कारणामुळे मला स्वतःला गोव्याला येता आलं नाही. त्यामुळे चिन्मयने हा मार्ग सांगितला की किमान एक संक्षिप्त व्हिडिओ करून तुम्ही पाठवा, जेणेकरून श्रोत्यांना प्रेक्षकांना तो दाखवता येईल. चिन्मय हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचा विद्यार्थी आणि ज्या वर्षी त्याने प्रवेश घेतला त्याच वर्षी पहिल्या महिन्यामध्येच माझ्या लक्षात आलं की हा अतिशय धडपड करणारा विद्यार्थी आहे आणि त्याचा स्वतःचा एक मित्रपरिवार विद्यापीठात त्याने निर्माण केला. विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विभागाशी तो संबंधित राहिला. अनेक उपक्रम त्याने या विद्यापीठात केले आणि अतिशय संघर्षाने वाटचाल करत तो आज गोवा विद्यापीठामध्ये मराठी विषयाचा प्राध्यापक आहे. शिक्षक म्हणून या गोष्टीचं मला अतीव समाधान आहे. त्याचा कवडसे हा जो ललित लेख संग्रह आहे, त्या लेखसंग्रहामध्ये एकूण 17 लेख आहेत आणि तुम्ही जर हे पुस्तक चाळलं तर तुमच्या लक्षात येईल की या पुस्तकामध्ये विषयाचं वैविध्य आहे. मी मगाशी ललित लेखसंग्रह असा उल्लेख केला, पण तो आहे ललित लेख संग्रहच, पण त्याच्यामधून एक वैचारिक भान प्रकट झालेलं आहे. ते वैचारिक भान समकालीन स्वरूपाचं आहे. म्हणजे वर्तमान स्थितीमध्ये समाजाचे जे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची मीमांसा चिन्मयने आपल्या लेखामधून केलेली आहे. ही मीमांसा करताना मला एक लक्षात आलं की त्याच्याजवळ एक बौद्धिक कळकळ आहे, स्वतःची एक चिंतनशीलता आहे, स्वतःचा एक दृष्टिकोन आहे. समाजाकडे, व्यक्तींच्या समूहाकडे आपण स्वतंत्रपणे पाहिलं पाहिजे. आपल्या मनात कोणताही पूर्वग्रह असू नये किंवा पूर्वग्रहाच्या आधारे मतं तयार करू नयेत, तर प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे सामाजिक वर्तनाची मीमांसा आपण केली पाहिजे, असं एक सूत्र त्या वैचारिकतेमध्ये आपल्याला दिसतं. मला विशेष असं वाटतं की एवढ्या तरुण वयात या पद्धतीची एक समज विकसित होणं आणि अत्यंत जबाबदारीने ते मांडणं, याच्यासाठी एक स्वयंप्रतिभा असावी लागते हे तर खरंच, पण व्यासंग आणि निरीक्षण आणि अनुभवाची विविधता ही देखील असावी लागते. म्हणजे या कवडसे लेख संग्रहामध्ये त्याच्या प्रतिभेची चुळूक दिसते, विषयाचं नाविन्य दिसतं, मीमांसा कशा पद्धतीने केली पाहिजे याचं एक अभिनव दर्शन त्या लेख संग्रहामध्ये होतं. त्यामुळे हा लेख संग्रह अतिशय उत्तम असा झालेला आहे. त्याला वाङ्मयिक मूल्य तर आहेच, पण एक सामाजिक भान व्यक्त करणारं लेखन म्हणून देखील आपण या पुस्तकाकडे पाहू शकतो. या पुस्तकातून आपल्या असं लक्षात येईल की आपण देखील अगदी छोटे छोटे वाटावे असे प्रश्न सातत्याने दुर्लक्षित करतो, पण अशा अनेक गोष्टी जर आपण दुर्लक्षित केल्या, त्यावर जर बोट ठेवलं नाही, तर समाज मनामध्ये त्याची दखल घेतल्या जात नाही. म्हणून प्रश्न छोटा असो अथवा मोठा, त्याची दखल घेणं, त्याची नोंद घेणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. या लेखसंग्रहामध्ये ते आपल्याला दिसतं.
म्हणून मी या लेखसंग्रहाच्या निमित्ताने चिन्मयचं अभिनंदन करतो, त्याला शुभेच्छा देतो आणि मी स्वतः येऊ शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. कवडसे हा लेखसंग्रह आज तुमच्या समोर सादर करताना खूप आनंद होतो आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या आजूबाजूला आपलं रोजचं जीवन जगत असताना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेत असते आणि याच अनुभवांचं कुठेतरी एक गाठोडं हे आपल्या गाठीशी असतंच आणि क्वचित प्रसंगी एखादा व्यक्ती त्यावर विचार करतो आणि यथाशक्ती यथामती जसं आपल्याला जमेल तसं ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. असंच आपल्या आजूबाजूला समाजातील वेगवेगळे प्रश्न असतील किंवा समाजातील वेगवेगळे गुण अवगुण जे काही आजूबाजूला दिसलं ते टिपण्याचा आणि ते लिहून काढण्याचा आणि आज तुमच्या सर्वांच्या समोर ठेवण्याचा एक अतिशय साधा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच तो तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशी खात्री आहे. ज्याप्रमाणे घरात कुठल्या तरी एखाद्या कोनाड्यातून जसा एक उजेडाचा छोटासा किरण आपल्याला दिसून येतो त्याप्रमाणे माझ्या अनुभवांचं हे कवडसे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. याच्या पलीकडे बरंच काही समाजामध्ये अवलोकन करण्यासारखं टिपण्यासारखं आहे. यातून हा प्रवास अजून जास्त पुढे जाईल याचीही आशा बाळगतो. आणि ज्या वेळेला या लेखांचं लेखन सुरू झालं तेव्हा त्याच्या मागची जी प्रेरणा होती ती दैनिक गोवन वार्ता आणि दैनिक गोमंतक यामध्ये हे सगळे लेख प्रसिद्ध झाले होते, पूर्वप्रसिद्ध आहेत. त्या लेखनासाठी प्रेरणा या सगळ्या व्यक्ती ठरल्या खरं, पण त्याच्या मागचं जे खरं कारण होतं समाजातली सगळी वेगवेगळी माणसं, वेगवेगळ्या वृत्ती प्रवृत्ती या सगळ्या आजूबाजूला होत्या म्हणून हे मी लिहू शकलो. हे जर प्रश्नच नसते तर मी लिहिलं कशावर असतं. सगळं जर सुजलाम सुफलाम फार चांगलं चाललं असतं तर लिहायला काही स्कोपच राहिला नसता. त्यामुळे हे जे प्रश्न होते हेही कुठेतरी म्हणजे प्रश्न असावेत जेणेकरून लेखकांना लिहायला मिळावं असं म्हणण्याचा हेतू नाहीये, पण प्रश्न होते म्हणून लिहिता आलं एवढंच त्यामागचं मत आहे. त्यामुळे अशी जी माणसं अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टी समाजामध्ये असतात तेही या लेखनामागचं नकळत घडलेलं एक कारण होतं. त्याच्याही पेक्षा जास्त महत्वाचं दुसरं कारण म्हणजे या माझ्या सगळ्या लेखनाचा वाचक वर्ग. मुळात हे पुस्तक करण्याचा काही विचार नव्हता, पण अनेक असे वाचक होते जे नियमितपणे तो लेख वाचायचे. कारण एक दिवस ठरलेला असायचा, दर गुरुवारी दर शुक्रवारी असा तो एक दिवस ठरलेला असायचा आणि त्यामुळे आवर्जून त्या दिवशी ते वाचायचे. आणि मग त्यातल्या अनेकांनी सूचना केल्या, असं कळवलं की तुम्ही याचं एकत्र पुस्तक का नाही करत. एखाद्या दिवशी आपला तो वाचायचा राहून जातो, मग त्यावेळेला ते चुकतं. मग असं एकत्र पुस्तक केलं तर ते वाचता येईल. त्यामुळे या पुस्तकाला मूर्तरूप येण्यासाठी ही सगळी माणसं कारण ठरली, प्रोत्साहन ठरली.